नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मी आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करते. आजचा जो विषय आहे तो आहे गुरुपौर्णिमा. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते, गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व, सोबतच आपण या दिवशी काय करावे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला येणारा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला देवापेक्षाही मान दिला जातो. म्हणूनच म्हटलं जातं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पहिले तर ज्यांनी मला मार्ग दाखवला अशा गुरूंना साष्टांग प्रणाम असो. कारण गुरु आपल्याला अंधाराच्या अज्ञानातून प्रकाशाकडे घेऊन जात असतो. म्हणून आपण जे पण आज कुणी आहोत ते गुरुमुळेच असतो. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला, ज्यांनी 4 वेदांचे वर्गीकरण केले, महाभारत आणि 18 पुराणांची रचना केली आणि संपूर्ण मानवजातीला अमूल्य असा ठेवा दिला. त्यांच्या महान कार्यामुळे गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा केला जातो. त्यांच्या शिष्यांनी त्यांचे पूजन केले, तीच परंपरा पुढे चालत आली आहे. याच कारणामुळे गुरुपौर्णिमेचा संबंध वेदव्यास यांच्याशी जोडला जातो. पण सुद्धा त्यांच्या ज्ञानाचा आदर करून त्यांचं स्मरण नक्की केलं पाहिजे. गुरु म्हणजे फक्त शिक्षक नसतात. गुरु म्हणजे तो व्यक्ती जो तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेतो, तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतो, तुम्हाला आध्यात्मिक कार्यात धार्मिक कार्यामध्ये मदत करतो. आई वडील शिक्षक आध्यात्मिक माहिती सांगणारे गुरु हे सुद्धा आपले गुरुच असतात. मग त्यांचेही पूजन या दिवशी करणे योग्यच आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुजनांचा सत्कार करावा, त्यांचा आशीर्वाद घ्यावा, सोबतच धार्मिक ग्रंथांचे पूजन करावे, वाचन करावे, कारण तो सुद्धा आपला एक गुरुच असतो. तुमचे कुठले गुरु आहेत ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.